दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृत आहे. श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतया मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृती संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्यागुरुवर आदरणीय श्रद्धेय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा संचालक बाबांनाही दंडवत प्रणाम. आदरणीय श्रद्धेय या ग्रंथाचे लेखक चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. आणि ज्या ठिकाणावरून आपली पोथी प्रसारित होते श्री गोविंद गुरुकुल मानवाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय कैशोर कुलाचार्य आदरणीय बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपमधून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्रेसी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. दत्तकवच महाभाष्याची 12वी टीका पाहत असताना आपण काल बघितलं दत्तात्रय प्रभूंच्या स्तोत्र पठणाने, परमेश्वराच्या स्तुतीस्तवनाने भय दूर होतं, व्याधी दूर होतात. त्याचप्रमाणे आपण काल पंचकवलाचार्याची लीळा बघितली की परमेश्वराचं प्रार्थना केल्याने, परमेश्वराचं चिंतन केल्याने कशा प्रकारचा भूतबाधाही दूर होतो हे आपण काल बघितलं. स्थानापतीची सेवा केल्यानंतर, दत्तात्रय प्रभूंच्या विशेषाची सेवा केल्यानंतर आपला जो काही बाधा आहे किंवा जे स्थान आपल्याजवळ असेल किंवा जो विशेष आपल्याजवळ असेल त्याची सेवा केल्यानंतर एक प्रकारचं शांती आपल्या मनाला आणि आपल्याला प्राप्त होते. कुठली जरी ग्रहदशा आपल्यामध्ये निर्माण झाली आणि संचरली तर ती दूर होते दत्तात्रय प्रभूंच्या पठणाने. आपण काल पंचकवलाचार्याची लीला बघितली. त्यावर मला एक भजनातले कडवं मी तुम्हाला गायन करून दाखवतो. राहेरच्या ठिकाणचे दोन्ही पण लीळा आहेत. राहेरी हो वामन पेंदी भार्या जीवविली. राहेरी हो वामन पेंदी भार्या जीवविली. पंचकुळाचार्याची भूतबाधा हारिली. पंचकुळाचार्याची भूतबाधा हारिली. पाहून या जन लोक झाले सारे दंग. पाहून या जन लोक झाले सारे दंग. स्वामींच्या लीळा बहु असती सुसंग. स्वामींच्या लीळा बहु असती सुसंग. करिता श्रवण सारे पाप होती भंग. करिता श्रवण सारे पाप होती भंग. स्वामींच्या लीळा बहु असती सुसंग. स्वामींच्या लीळा बहु असती सुसंग. असं ते भजन आहे. त्यामध्ये कवींनी हे वर्णन केलेलं आहे. तर आपण पुढे बघूया. तर म्हणाले दत्तात्रय प्रभू जे आहेत दुःखच दूर करतात का? ना म्हणाले अवघ्या दुःखाहून दुःख थोर. ते म्हणजे गरिबी आहे. सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं? गरिबीच असतं. तिच्यामुळे या गरिबीमुळे मनुष्याला लाचारी निर्माण होते. गरीब मनुष्याचा अपमान निर्माण होतो. गरीब मनुष्याच्या वाट्याला कुचंबना येते. त्यावर सुद्धा म्हटले हे स्तोत्र परिणामकारक आहे काय? जसं भय सांगितलं, ग्रह सांगितलं, हे दुःख माणसाला असतं. त्याहीमध्ये गरिबी फार मोठं दुःख असतं, लाचारी फार मोठं दुःख असते. गरीब असलं की लाचारी पत्करावी लागते. गरीब असलं की कोणी पण त्याचा अपमान करतो, तो अपमान सहन करावा लागतो. तर म्हटले
एखाद्याला गरिबी आहे, लाचारी आहे, त्याने जर या स्तोत्राचं पठण केलं तर त्याला काय उपयोग होतो का म्हणाले, त्याच्यावर परिणाम होतो का, अशी शंका त्यांनी घेतली. सांगतात की दारिद्र्य व्यसनम हारम, दारिद्र्य व्यसनम हारम, पोषक धर्माचं जर आचरण केलं अर्थहीन पण सुखिया होतो. जर तुम्ही नित्यनेमाने धर्म आचरण केला आणि धर्माच्या जर बाजूला तुम्ही गेला नाही तर तुम्ही सुद्धा सुखी होसाल. पोषक धर्माचं आचरण करावं लागतं. पोषक धर्म म्हणजे कोणता, जो आम्हाला परमेश्वराने धर्म सांगितला किंवा जो काही आम्हाला विधी सांगितला, या विधीप्रमाणे जो वर्तन करेल, मग तो गरीब राहो की श्रीमंत राहो, तो काय होईल म्हणाले, सुखिया होतो. अर्थहीन, ज्याच्याकडे द्रव्य नाही, संपत्ती नाही, तो सुद्धा सुखी होतो. कोणी धर्माचं आचरण केलं तर. जो श्रीमंत आहे तो तर सुखी राहणारच, परंतु जो अर्थहीन आहे, जो गरिबी आहे, त्याने जर मन लावून नियमांचं पालन करून जर त्याने शेवटपर्यंत धर्म जर आचरण केला तर तो काय होतो म्हणाले, सुखी होतो म्हणाले. आपण काही काही पाहतो, शेवटपर्यंत का शब्द वापरला मी, काही काही लोक धर्म घेतात आणि मधीच सोडून देतात. देवाने काही सर्व संपत्ती वगैरे दिली, मधीच सोडून देतात आणि व्यसनांच्या आहारी जातात. तो नाही सुखी होणार परत. जो मुळात पहिला गरीब होता पण नित्यनेमाने वागत होता, तो मात्र धनिक पण होईल, सुखी पण होईल. तर म्हणाले, सुखासाठी पैसाच लागतो जर तुम्ही असं म्हटले, धनिक पण सुखी नाही. आनंदाचा थेंब तरी त्याच्या वाट्याला येतो का. तुम्ही जर म्हटले धनिक लोक श्रीमंत असतात, त्यांना विचारा बरं, तुम्ही जे पैशावाले आहेत त्यांना विचारा, सुखी आहे का तुम्ही. पैशावाला सगळ्यात मोठा दुःखी आहे. कारण का, मिळवत असताना दुःख, मग पैसा आला ते रक्षण करताना दुःख. दुःखमा दुःखची सांगितलं. पुन्हा तो कोणी चोरून नेईल का, आपला कोणी घात करेल का. आता जेवढा माणूस श्रीमंत तेवढं त्याला चोराची भीती राहते, कधी कोण त्याचा घात करेल, काही सांगता येतं का. तो तरी सुखी आहे का, पैशावाला पण सुखी नाही. असं गरीबाला वाटतं पैशावाले सुखी आहेत, नाही, गरीब तरी सुखी आहे. सुखी म्हणजे काय, आपल्या कष्टाने कमवतो, जो काही प्रामाणिकपणे कमवतो आणि कष्टाची भाकरी खातो, थोडंफार जे काय आहे ते दान करतो, तो सुखी. फक्त देवाला मागायचं काय, दारिद्र्य व्यसनम हारम. देवाला सांगायचं मी श्रीमंत नाही झालो तरी चालेल, परंतु माझी भूक भागण्यापुरती संपत्ती, मला धर्म करण्यापुरती संपत्ती देवा माझ्याकडे राहू द्या आणि मला ती मिळावी. ही प्रार्थना आपण फक्त देवाला करायची, जास्त मागण्याची हाव नाही करायची. जास्त मागितलं की ते राहत नाही, ते निघून जातं. म्हणून किती मागायचं तुम्हाला मी सांगितलं होतं. तर म्हटले, जर तुम्ही म्हटले सुखासाठी पैसा लागतो, धनिक पैशावाला पण सुखी नाही, त्याला पण तो आनंद घेता येतो का, घेता येत नाही. पसायदानाच्या शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की ज्ञानदेव म्हणे सुखिया झाला. त्यांच्याकडे जर काहीच नव्हतं, होतं का काही, काहीच नव्हतं, तरी पण सुखिया का झाला, त्यांच्याकडे तो आनंद होता. दुसरी गोष्ट, त्यांनी कर्मराठी मधलं प्रमाण दिलं. आता आपण दैवराठी मधलं प्रमाण देऊ. आमच्या स्वामींनी स्पष्ट सांगितलं की सुख साधने देव प्राप्त होत नाही. सुख साधनाने देव कधीही प्राप्त होत नाही. सुख जर प्राप्त झालं तर देव आठवेल का. सगळी सुखालागी साधन झाली, देव तुम्हाला आठवेल का, नाही. जेव्हा तुमच्या वाट्याला दुःख येईल तेव्हा तुम्हाला देव आठवेल. म्हणून तर आमच्या साधकाला आठवण सांगितलं, विजन सांगितलं, भिक्षा मागायला सांगितली, स्मरण सांगितलं, प्रसाद सेवा वंदन करायला सांगितले. जे काही दुखरूप साधनं जी आहेत ती सगळी याला विधी या साधकाला करायला सांगितलं. लोकांना वाटतं मानभाव लोक लय सुखी आहेत, यांची खूप मजा असते, लोक असं म्हणतात. तुम्ही जरा इकडे येऊन बघा ना, मग तुम्हालाही समजेल कसं राहतं ते. तुम्हाला फक्त बाह्यांग दिसतं,
तुम्हाला फक्त बाह्यंग वाटतं यांची बिल्डिंग मोठ्या, यांच्या माड्या मोठ्या, यांचे बंगले किती पॉश असतात. ज्यांची असतात ना ती काय साधना करतात ते पण तिथे येऊन तुम्ही बघा. अरे त्याचं आहे का? ते देवाचं आहे ना, ते देवाने सगळं दिलेलं आहे. तो फक्त उपभोग घेता येत ते, सोडून जायचंय. आत्मत्व नसतं त्याच्यामध्ये. साधकाची हित विशेषता असते, त्याला साधक असं म्हटलं. जो किती जरी संपत्ती असेल त्याच्यामध्ये आत्मत्व नसतं त्याचं, आणि ते नसलंही पाहिजे तरच तो साधक म्हटला जातो. परिवार आहे, ईश्वरीचा परिवार आहे. जे काही दिलं देवाने दिलं, जे काही आहे देवाचं आहे. मी फक्त त्याचा भार वाहणार आहे, मी फक्त निमित्त मला देवाने केलं. ही भावना फार महत्वाची असते. ही जर भावना असेल तरच ती महत्वपूर्ण असते. आणि तो सुखी राहू शकतो. कोण? जो सगळ्या सुखामध्ये आहे पण त्याच्या वेगळा राहतो, तो सुखी आहे. एखादा मनुष्य प्रपंचामध्ये आहे, भरपूर वैभव आहे, पण त्याचं मन रमत नाही. त्याला वाटतं की हे नित्यनरकाला नेणार आहे, आज न मला ते उद्या सोडावं लागणार आणि मला मोक्षाचा मार्ग पत्करावा लागणार. अशी काही अनुयायी आहेतच की. मग आमच्या स्वामींनी सांगितलं की सुख साधनाने परमेश्वर प्राप्त होत नाहीये. आणि म्हणून मनुष्याला जे व्यसन पाहिजे की नाही, ते चांगल्या क्रियेचं व्यसन पाहिजे. आता एखाद्या मनुष्याकडे पैसा आहे उदाहरणार्थ, पण त्याला व्यसन लागलंय, तो पैसा त्याला सुख देऊ शकेल का मला सांगा. आज व्यसनी कोण झाले? ज्यांच्याकडे संपत्ती, ज्यांच्याकडे पैसा, ती लोक सगळ्यात मोठी व्यसनी ती झाली. वाम मार्गाला लागली. कोण? ज्यांच्याकडे संपत्ती आहे. बापाची संपत्ती मुलगा उडवतो, बापाच्या संपत्तीवर मुलगा व्यसन करतो. एखादा गरीब असेल, गरीब पण व्यसन करतातच की, मी कुठं नाही म्हणतो कर, परंतु जास्त प्रमाण जे आता आहे ते कुठे सांगितलं? जास्त श्रीमंत लोकांमध्ये, जी भोगवादी लोकांमध्ये. फक्त ते समजतात पैसा म्हणजे अय्याशी करणं. पैसा काय म्हणाले? अय्याशीसाठी वापरायचा. मग पैशाने सगळं काही प्राप्त होतं, हो का नाही? पैशाने बाई प्राप्त होते, पैशाने व्यसन मद्यप्राशन प्राप्त होतं, पैशाने ज्या जगामध्ये काय प्राप्त होत नाही हो, सगळं प्राप्त होतं. पैसा असेल ना काही प्राप्त करू शकता आणि तुम्ही काही मिळू शकता. पैशाच्या जोरावर आपण काही प्राप्त करू शकतो. पैशावाला तर सुखी आहे का? अति पैसा दुःखाला कारणीभूत, अति श्रीमंती नरकाला कारणीभूत सांगितली. अति श्रीमंती म्हणजे श्रीमंत असणं चांगलंच आहे की, परंतु श्रीमंती असून जो वाईट मार्गाचा वापर करतो, ती जी त्याच्याकडे जी लक्ष्मी येते तो वाईट मार्गाला वापरतो, तो सुखी होईल का जीवनामध्ये? अजिबात सुखी होणार नाही. म्हणून देवाने दिल्यानंतर हे मला देवाला द्यायचं आहे, ही भावना फार महत्त्वाची असते. आहेत कशी अनुयायी आहेत, श्रीमंत आहेत, आणि ते पुरेपूर वापर आपला द्रव्याचा, संपत्तीचा परमार्गासाठीही करतात, स्थान बांधणीसाठीही करतात, पोथ्यांसाठीही करतात. असे काही अनुयायी आम्ही बघितले, असे भरपूर आहेत. आता मी कोणाचं नाव सांगू? एकाच आहेत, बिचारी परमार्ग भजक पूजक आहेत, आणि देवाने त्यांना श्रीमंत पण केलं. हो, असे काही काही आम्ही अनुयायी बघितले जे पहिले दरिद्री होते, त्यांच्याकडे काहीच नव्हतं, परंतु त्यांनी परमार्गाची सेवा केली, साधनवंताची सेवा केली, आणि परमेश्वर त्यांना एवढं दिलं. कशाला दिलं त्यांना? त्यांनी परमार्गाची सेवा करावी, गुरुकुळाची सेवा करावी, एखादी स्थान बांधणी करावी, असे काही काही अनुयायांना दिलं आणि ते करतायत. आता काही काही बिघडले, पण काही काही करतात. ज्यांना देवाने दिलं ते काही काही बिघडले, ते मार्गावरच विपरीत होऊन बसले. पण आणखीन असे काही काही अनुयायी आहेत की ते मात्र प्रामाणिकपणे आपलं काम करतायत. प्रामाणिकपणे कोणी दिलं त्यांना? ते देवाने दिलं. म्हणून जर तुम्हाला व्यसन नसेल तर तुमची संपत्ती हमखास तुमच्या जवळ येते. व्यसन असलं की माणसाला दुःख निर्माण होतं, आणि व्यसन हे दुःख निर्माण करणारी सांगितली. ज्या मनुष्याला व्यसनच नाहीये तो चांगल्या प्रकारची संपत्ती प्राप्त करतो. आपण पाहतो की नाही प्रपंचामध्ये, त्याच्याकडे छोटंच घर आहे पण व्यसन नाही, पण त्याच्याकडे भरपूर संपत्ती. कशामुळे? त्याला कुठलंच व्यसन नाही.
आणि एकाकडे 50-50 एकर जमीन असते, 100-100 एकर जमीन असते, परंतु शेवटी व्यसनाच्या आहारी तो एवढी विकून खातो, एवढी विकून खातो, शेवटी त्याला भीक मागून खावं लागतं. ज्या मराठवाड्यामध्ये 100-100 एकर जमिनी होत्या लोकांना, त्या पाटलांना, पाटील म्हणजे टेकीमध्ये गेले, व्यसनांच्या आहारी गेले, विकू जमिनी खाल्ल्या, पिकवायची सोडून काय केलं यांनी, विकून खाल्लं. यांनी पण विकलं आणि त्यांच्या पोरांनी पण विकलं, बसले विकत, जमिनी विकत आणि खात. मग हे लोक शेवटी दरिद्री झाले. आणि ज्यांच्याकडे जमिनी नव्हत्या त्यांनी धर्म अंगीकार करून, धर्माप्रमाणे चालून, कुठला व्यसनाचा अंगीकार न करता त्यांनी जमिनी प्राप्त केल्या. बघा, पण कुठे ठेवली त्यांनी निष्ठा, धर्माचं त्यांनी आचरण केलं. देव आपला धर्म त्यांनी सोडला नाही. किती जरी गरिबी आली, लोक म्हणतात की गरिबी म्हणतात ना, श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये, अशी एक म्हण सांगितलेली आहे. तुम्ही काय फक्त समजला बिल्डिंग म्हणजे श्रीमंती, गाडी म्हणजे श्रीमंती, पैसा म्हणजे श्रीमंती, हे तुम्ही समजला का? विचारा जाऊन त्याला श्रीमंत आहे का म्हणून तो. जेवढं सगळं दुःखी तरतोय, झोपडीतला आबारा, परंतु बिल्डिंग मधला सुखी नसतो. त्याच्या वेदना त्याला माहिती असतात. पैशावाल्याला धोका आहे ना, मला कधी कोण वार करेल, कधी कोण माझा घात करेल. आपण पाहत नाही, अमका संपत्तीचा अमक्याने वार केला, गोळी घालून वार केली, पाहतो की नाही आपण? का सुखी का पैशावाला? नाही. सुखी कोण आहे? जो धर्मावरच आहे. असे नाही का गरीब धर्मावर आहे आणि त्याला व्यसन कुठलंच नाहीये, तो सुखी सांगितला. ज्याला व्यसन नाही आहे त्याला त्याच्या मनामध्ये प्रसन्नता असते. ज्याला व्यसन नाही त्याच्याजवळ धर्मसंपत्ती येते आणि द्रव्य संपत्ती येते. कुणाला? ज्याला व्यसन नाही त्याला. परंतु म्हणाले, मनाची प्रसन्नता नसेल आणि संपत्तीची जर त्याला भूक असेल तर मग लक्ष्मी जवळ असून तो लाचार बनतो. जेव्हा संपत्तीची भूक वाढते तेव्हा मात्र मनुष्य लाचार बनत असतो. जेव्हा मनुष्य अतिशय व्यसनी बनतो तेव्हा तो लाचार बनतो, क्षुद्र बनत असतो. आणि म्हणून लक्षामध्ये ठेवा, व्यसन अजिबात चांगलं नाही. आपल्या संप्रदायामध्ये सप्तव्यसनाचा त्याग करून नंतर त्याला गुरुमंत्र आणि उपदेश दिला जातो. त्याचं कारण ते आहे, कारण की तुम्हाला जर व्यसन असेल, तुम्ही काही प्रगती करू शकाल का? व्यसनाने घरच्या घर उद्ध्वस्त झाली, कुटुंब उद्ध्वस्त झाली, परिवार उद्ध्वस्त झाले. कशा? या मद्यप्राशनापायी, या सप्तव्यसनाने, म्हणजे जुगार खेळणे, मद्यप्राशन करणे, वेश्यागमन करणे, हो की नाही, परस्त्री गमन करणे. काय सांगितले? व्यसन सांगितले. द्वितमच मध्यमच पिष्टमच वेश्या, तो श्लोक सांगितलेला आहे. दूध खेळणे, मद्य प्राशन करणे, असे अनेक सप्त व्यसन जी सांगितली. त्या व्यसनांच्या जो मनुष्य आहारी जातो तो ती व्यसन त्याला लाचार बनवत असते. सांगतात ना, लक्ष्मी जवळ विष्णू असून वामन अवतारामध्ये बळीला तो भीक मागतो, म्हणजे वामन लहान होतो. ही पुराणामध्ये एक कथा आहे. आणि मग लाचारी मनुष्याला शूद्र बनवते. वामन लहान होतो, म्हणजे ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याला काही मागायची गरज असते का कुणाला? तरी पण तो वामन, तो विष्णू वामन अवतारामध्ये बळीला भीक मागतो. बळीराजाला असतो, भीक मागतो. काहीतरी एक पग भूमी दे म्हणतो मला. ती कथा पुराणामध्ये आलेली आहे. म्हणजे वामन लहान व्हावं लागतं की नाही? लक्ष्मी जवळ असते, परंतु त्याला लाचार व्हावं लागतं. का? लाचारी मनुष्याला क्षुद्र बनवते. म्हणून व्यसन माणसाला क्षुद्र बनवतं. केवढा जरी श्रीमंत असेल पण त्याला जर व्यसन लागलं ना, तो सुद्धा लाचार होतो, सगळी संपत्ती गमवतो. आता आपण काही लोक पाहतो की नाही, एकेकाळी श्रीमंत होते, आज त्यांना लोकांपुढे हात पसरावा लागतो, भीक मागावं लागतं. का? व्यसन माणसाला लाचार बनवत असतं. ज्याच्या घरामध्ये त्याचा दबदबा होता, ज्याच्या गावामध्ये रुबाब होता, तो जर का व्यसनाच्या आहारी गेला तर काय होईल?
त्याची किंमत राहते का? किंमत राहत नाही. म्हणून व्यसन अजिबात चांगलं नाही. म्हणून सांगितलं की दारिद्र्य व्यसन महारम. म्हणाले परमेश्वराच्या स्तोत्राचं पठण केल्यानंतर जे काही दरिद्रता असेल, जे काही लाचारी असेल, जे काही गरिबी असेल, ती सुद्धा तुमची दूर होणारी आहे. एखाद्या मनुष्याला व्यसन असेल, त्यांनी व्यसन बाजूला ठेवून म्हणजे त्याचा निषेध म्हणजे त्याने जर व्यसनापासून लांब राहिला आणि त्याने स्तुतिस्तवन पठण केलं, चांगल्या प्रकारे धर्म आचरण केला, तो सुद्धा त्याची दरिद्रता जाईल, तो सुद्धा धनवान होईल. एवढं स्तोत्रामध्ये सामर्थ्य त्यांनी सांगितलेलं आहे. दारिद्र्य व्यसन महारम, दरिद्रता जाईल आणि व्यसनाच्या बाजूला होईल. व्यसनाच्या बाजूला झाल्यानंतर त्याची दरिद्रता नष्ट होईल, हे लक्षामध्ये ठेवा. कारण काय करतं, व्यसनानेच सगळं माणसाचा पैसा खर्च करतो. कुठे खर्च करतो? व्यसनामध्ये खर्च करतो. अहो, मनुष्याच्या काय गरजा असतात? जर त्यांनी दररोज 100 रुपये रोज कमवला तरी तो भागवू शकतो. परंतु व्यसन असेल तर लाख रुपये जरी कमवले त्याला पुरे पडतील का? ते अजिबात पडणार नाही, त्याला ते कमीच पडणार आहे. आणि म्हणून व्यसन माणसाला शूद्र बनवतं, लाचार बनवतं. त्याचप्रमाणे म्हणाले आळस झटकून योग्य जर नियोजन तुम्ही केलं, चिकाटी असली की आपल्या सुख हातामध्ये येतं. 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. फक्त पठण करून तुमचा फायदा होणार नाही. तुम्ही म्हणाल बाबा आता आम्ही दररोज पारायण करतो, मग दारिद्र्य गेली नाही, लाचारी गेली नाही, असं कसं काय झालं? त्यांनी महत्त्वपूर्ण सांगितलं की धर्म जो धर्मामध्ये तुमचं पोषण होणार आहे तो धर्म तुम्ही पहिला स्वीकार करा. म्हणजे कोण? मानव संप्रदायामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पोषक धर्म दिला जातो, आचरण करून घेतलं जातं. म्हणजे काय? तुम्हाला सप्त व्यसनापासून लांब ठेवलं जातं. बरोबर. दुसरी गोष्ट, पोषक धर्म तुम्ही धारण केल्यानंतर तुमच्यामध्ये काहीतरी चिकाटी करण्याचा प्रयत्न ठेवा. म्हणजे तुमच्यामधला जो आळस आहे तो आळस बाजूला ठेवा. हे न ते न येन प्रकारे कुठलंही काम करण्याचा प्रयत्न करा आणि योग्य नियोजन करा. जर तुमच्यामध्ये कामाचं नियोजन असेल, कुटुंबाचं योग्य नियोजन असेल आणि तुमच्या हातामध्ये चिकाटी असेल तर तुमची दरिद्रता नष्ट होते, तुमची गरिबीही दूर होते. हे त्यांनी महत्त्वपूर्ण सांगितलं. आणि धर्म करत असताना मात्र ही चिकाटी आणि नियोजन ठेवा. अरे एका कार्यामध्ये यश नाही आलं, एका कामामध्ये यश नाही आलं म्हणून एकच काम धरून बसायचं का? तुम्ही दुसरं काम करा. काही करण्याची सवय पाहिजे, कुठलंही काम करण्याची सवय पाहिजे. चिकाटी ठेवा, योग्य नियोजन ठेवा. आपण तर चिकाटी ठेवत नाही, आपण आळशी. मग आळस आला की दरिद्रता येते, दरिद्री आली की गरिबी येते. सुरुवात कुठून झाली? आळसामधून झाली. आळस हा मनुष्याचा फार मोठा शत्रू आहे. आळस हा विद्यार्थ्याचा शत्रू आहे. आळस हा मनुष्याचा शत्रू आहे. कुठल्याही क्रियेमध्ये आळस आम्हाला आडवा येतो. जो आळशी असतो तो जीवनामध्ये काही प्राप्त करू शकेल का? तुम्ही फक्त म्हणता बाबा आम्ही एवढं देवधर्म करतो, आम्ही एवढं स्मरण करतो, यश आम्हाला का बरं येत नाही? देवासोबत तुम्हाला कर्माची पण साथ घ्यावी लागेल. सांगितलं पुरुष प्रयत्न दैव साह्य. देवाने काय सांगून ठेवलं? पुरुषाने प्रयत्न करा, दैव तुम्हाला साह्य करेल की. तर तुम्ही जर म्हटलं दे रे हरी पलंगावर जमेल का? आम्हाला तर तसं नाहीये. आम्हाला सुद्धा, आम्ही जरी देवाचे राजकुमार आहे तरी आम्हाला देवाने भिक्षा मागायला सांगितली, भणंगा व्हायला सांगितलं की नाही? तुम्ही तर प्रपंच करता, यश येणार नाही. हा, तुमच्या कार्यातले जे काही अडथळे येतील त्यासाठी मग तुम्ही देवावर भार टाका की स्मरण करा, पारायण करा, सेवा करा. तुम्हाला तर मी सांगितलं तुमचं ते पठण केल्यानंतर दूर होणार. परंतु ते पठण करण्यासोबत मात्र काय पाहिजे? आपली चिकाटी आणि नियोजन आपलं पाहिजे. काही मुलं म्हणतात बाबा मी एवढं शिकलो, यश येत नाही. टाक ना एखादा बिझनेस, टाक एखादा वडापावची गाडी, टाक चहाची टपरी. अरे चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तो काय तुझं घर सांभाळू शकत नाही का? आजकाल ज्यांनी सेंटर टाकले, वडापाव सेंटर, चहाची टपरी टाकली, ज्यांनी काही फळ विक्रेते आहेत त्यांनी बघा त्यांची बिल्डिंग कशा बांधल्या. पण आपण मराठा ना, आपण म्हणतो मी मराठा, मी देशमुख, मी पाटील, मी मारवाडी. काम करण्याची कुठलीच लाज नाही पाहिजे, चांगली कर्म मात्र केली पाहिजे.
आपण करतो का हे? आपण लोक काय नावं ठेवतील, लोक काय म्हणतील, लोक तुझं पोट भरणार आहेत का? जर तुला यश प्राप्त करायचं, अरे विचार करा, अंगठे बहादूर आहेत ना, त्यांच्या हाताखाली शिकलेली कामं करतात. आता विचार करा, जे शिकलेली आहे ते साईडला पडली. बिझनेसमॅन कोण आहेत आज? जे अंगठे बहादूर आहेत ना, ते शिकलेले. संदर्भ येतो की एडिसन नावाचा जो ज्याने लाईटाचा शोध लावला, या एडिसनला यांनी 100 प्रयोग केले, पण जेव्हा हा विद्यार्थी शाळेमध्ये होता तेव्हा सांगतात की एकदम मठ्ठ होता. आणि या एडिसनच्या गुरूंनी त्याच्या आईला पत्र लिहिलं की तुमचा मुलगा आता माझ्या शिकण्याच्या लायकीचा, तुमचा मुलगा भरपूर हुशार आहे, तुम्ही काय करा, याला तिकडे घरीच ठेवा, खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे तो. पण तो बुद्धिमान नव्हता, सरांनी चुकीचं पत्र लिहिलेलं होतं. आणि मग ते पत्र बऱ्याच दिवसानंतर ते आईला सापडतं. त्याच्यामध्ये लिहिलं होतं, तुमचा मुलगा माझ्या योग्य शिकण्यालायक नाही, मी त्याला शिकू शकत नाही, आणि म्हणून तुम्ही त्या मुलाला घरीच ठेवा. याच मुलाने, ज्या गुरुने त्याला मठ्ठ म्हटलेलं होतं, ज्याला नाकारलं होतं, याच एडिसनने लाईटाचा प्रयोग केला. आज सगळ्या दिला की त्याने सगळा प्रकाश, त्याने सगळ्यांना लाईटाचा. जर विचार करा, आज प्रकाश नसता आपण काय करू शकलो असतो का? म्हणून त्याला म्हटलं विज्ञान के एडिसन जादूगार म्हटलं. असा धडा आम्हाला होता शाळेमध्ये. तो बघा 100वा प्रयोग त्याने सक्सेस केला. थांबला का तो? नाही थांबला. आपण एक प्रयोग बरोबर करत नाही, एक काम बरोबर करत नाही, लगेच आपला आळस येतो, लगेच आपण उदास होतो, लगेच निराश होतो. बाबा यशच येत नाही, हेच होत नाही, तेच होत नाही. करा, इन केन प्रयत्न करा. त्यासाठी काय सांगितली? धर्माचा सहारा तुम्हाला घ्यावाच लागेल. फक्त असं नाही करून फक्त दत्तात्रेय पठण केलं की तुमचे कामाचे लगेच मार्ग मोकळे होतील का? फक्त देव तुमचे अडथळे दूर करतो, लक्षामध्ये ठेवा. आणि प्रयत्न मात्र कोणा करावा लागेल? प्रयत्न हा जीवाला करावा लागेल. तर काही काही लोक म्हणतात ना, बाबा मी एवढं स्मरण करतो, एवढं पारायण करतो, एवढा देवधर्म करतो, यश का बरं येत नाही? तू काही काही अपशकुनी असतात. हात कसा पाहिजे? जिकडे हात घातला तिकडे पाणी निघालं पाहिजे, याला असा हात आपला पाहिजे. काय काय असतात काय काय असतात बघा, जिधर काही उधर सत्यानाश. एक असा असतो, जिकडे गेला तिकडे काय तो कमून बरोबर येतो. म्हणून दोन्ही गोष्टी पाहिजे, पुरुषाचा प्रयत्न पाहिजे आणि काय सांगितलं, दैवसाह्य पण पाहिजे. म्हणून आणि मुख्य काय सांगितलं की म्हणाले व्यसन नको आहे. सांगितलं ना, सोडू न सके ते व्यसन. एकदा धरल्यानंतर ते कधी सुटल्या जात नाही, त्याला व्यसन असं म्हटलेलं आहे. फक्त ते व्यसन कोण सोडू शकतो? आपल्या जर मनाने निग्रह केला तर आपण ते जे काही वाईट व्यसन तुम्हाला लागलं आपण ते सोडू शकतो. लक्षामध्ये ठेवा. आळस टाकून योग्य नियोजन करा, कामासाठी प्रयत्न करा आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या सुखापुरतं, तुमच्या कुटुंबापुरतं देव तुम्हाला बरोबर देईल. फक्त काय करा, तुम्ही व्यसनांच्या हारी मात्र जाऊ नका. जो माणभाव संप्रदायामधला आहे तो 90% व्यसनांच्या हारी जातच नाही, आणि जो जातो तो माणभावच नाही म्हटलेला. माणभाव म्हणजे उपदेशी माणभाव नाही आहे, साधकाचा काही विषयाच्यामध्ये येत नाही आहे. परंतु जे असे काही इकडून बी बिघडतात किंवा इकडून पायांचा पाय घसरतो, गरदळतात आणि मग त्यांच्यामध्ये दरिद्रता निर्माण होते. पहिला चांगला होता. चांगला कधी होता? धर्म करायचा, धर्माच्या नियमाने वागायचा, म्हटल्याप्रमाणे करायचा, देवपूजा करायचा, स्मरण करायचा, पारायण करायचा, चांगला होता. तेव्हा त्याला सगळं सुख वैभव त्याच्याकडे होतं. परंतु वाममार्गाला गेला की व्यसनांच्या हारी गेला की मग सगळं काय होत जातं, याची संपत्ती हरण होऊन जाते. परमेश्वर म्हणतात, अरे अरे याला देऊन काय फायदा नाही, काय याला देऊन फायदा झाला? उलट मी याला दिलं कशासाठी? धर्म करेल, दान धर्म करेल, साधू संतांना काही भजन पूजन क्रिया करेल, मी याला संपत्ती दिली आणि आता चुकीच्या मार्गाला घेऊन चालला. मग काय देऊन याला फायदा आहे? हा दरिद्रीत राहिलेला बरा नाही का? एखादा उंच श्रीमंत असेल एकदम शून्यामध्ये येतो, आणि एखादा शून्य असेल तर एकदम वर जातो. कशामुळे जातो? दत्तात्रेय प्रभूंची सेवा त्यांनी स्मरण केलं, धर्म मात्र पोषण त्यांनी आचरण केला, त्यामुळे जातो. आपण पाहतो की नाही? आणि दत्तात्रेय प्रभूंच्या स्मरणाने, दत्तात्रेय प्रभूंच्या पठणाने
जे दरिद्री होते, ज्यांच्याकडे गरिबी होती, ती माणसं श्रीमंत झाली आहेत. असे काही भरपूर काही प्रमाण आहे. त्यांना दत्तात्रय प्रभूंनीच वर दिल्यासारखं आहे आणि ते जीवनामध्ये त्यांनी फार मोठं काही प्राप्त केलं. दत्तात्रय प्रभूंच्या स्तवनाने, दत्तात्रय प्रभूंच्या सेवेने असे काही अनुयायी आहेत की त्यांनी संपत्ती तर प्राप्त केली, पण त्याही अगोदर त्यांनी धर्मसंपत्ती प्राप्त केलेली आहे. आणि धर्मसंपत्ती कधी प्राप्त झाली, हे दरिद्रता कधी गेली, हे जे काही कधी गेली ही दरिद्रता, जेव्हा आपण व्यसनांच्या बाजूला राहिलो, धर्मामध्ये प्रवेश करून धर्माप्रमाणे आचरण केलं, धर्माप्रमाणे कृती केली, जो देवानं नियम सांगितला ते नियमांचं पालन केलं, तेव्हा जी आपल्यातली दरिद्रता जी असते ती काय होत असते, दूर होते. आणि ज्यांनीही प्राप्त केलं, धर्मसंपत्ती त्यांनी प्राप्त केली, त्यांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठा बदल करून घेतला. त्यांचं परिवर्तन झालं. कशाने? दत्तात्रय प्रभूंच्या स्तवनाने, दत्तात्रय प्रभूंच्या सेवेने झालेलं परिवर्तन आहे. आणि म्हणून परिवर्तन करत असताना बुद्धे सांगितलं की आळस आणि नियोजन हे फार महत्वाचं असतं. त्याही मध्ये म्हणाले, एखाद्याचं दैवही बलवत्तर असतं. दैव म्हणजे नशीब, कधी काही त्याला देईल, देव कधी काही देईल काही सांगता येत नाही. फुलंब्रीचा प्रसंग सांगतात. स्वामी फिरत फिरत फुलंब्री या ठिकाणी येतात. आल्यानंतर एका मठामध्ये थांबतात. स्वामीसोबत परिवार असतो. मला वाटतं स्वामी वेरूळ करून तिकडे येतात. वेरूळ, फुलंब्री, गदाना स्थान आहेत तिकडे. एक रात्र वास्तव्य स्वामींचं त्या मठामध्ये थांबतात. ज्या मठामध्ये स्वामी थांबतात, स्वामी सांगतात की बाई जानापाग हा मठ कौनी केला, तुम्हाला माहिती आहे मडू कौनी केला तो? बाईचं भक्त म्हणतात नाही बाबा आम्हाला काय माहिती, सांगा ना तुम्ही. आणि मग स्वामी सांगतात, कोणीतरी फिरत फिरत त्या गावामध्ये येतो, त्या घरी थांबतो. ज्याच्या घरी थांबतो तो गरीब ब्राह्मण, तो गरीब शेतकरी असतो. त्याला झोपायला बरोबर फाटकी बाज असते, फाटके अंथरूण असतं. मग तो पण आवडी असते, श्रद्धा असते. अहो गरिबी जरी असेल ना, श्रद्धा फार महत्त्वाची आणि आवडी फार महत्त्वाची असते. श्रीमंत असून गरीब असून असं, उलट श्रीमंताकडे आदर नसतो पण गरिबीकडे आदर असतो. कधी कधी पाहण्यामध्ये येतं. कारण की ज्याला वाटतं मी श्रीमंत, त्याला वाटतं मला काय कमी देवान दिलं, मी कशाला 4 पावलांच्या समोर जाऊन, मी कशालांची उठी बसी करू, असे घमेड त्याला संचरते. पण गरीब असेल तर काय करत, तो 2 पावलं चालत चालत समोर जाईल. म्हणजे श्रीमंत पण जातात बरं का. पण असे काही काही उदाहरण तुम्हाला मी सांगतो. संस्कार कुठे असतं ते तुम्हाला सांगतो. आणि मग असं गेल्यानंतर तो 2 पावलं समोर जातो. या महाराज, या महाराज. त्यांच्या हातामध्ये पिशवी असते. ती पिशवी खुंटील ते अडकून ठेवतात. आणि मग तो काय करतो, त्यांना जे काही आपल्याकडे असेल चटणी भाकर त्यांना जेवण देतो, त्यांची सेवा करतो. आणि मग ते साधू सकाळी निघून जातात. साधूचा नियम असतो, सकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर ते गावाच्या बाहेर निघून जातात. म्हणजे पुढच्या रस्त्याला ते प्रवास करतात ते. मग गेल्यानंतर ती जी होती आणलेली पिशवी सागळ, ती पाण्याची होती. ती तशीच खुंटीला ठेवली. आणि मग ती पाणी टपकतंय म्हणून त्या शेतकऱ्याने काय केलं, त्याच्या खाली आपलं एक ताट ठेवलं, भांडं, खाली वल्ल होऊ नये म्हणून. आता पूर्वी जमिनी म्हणजे ते मातीचं असेल त्याचं घर, ते पूर्वी काय थोडी फरशा होत्या. आणि मग ती टपकू नये. आणि मग ते थेंब टपकू लागला. टपकत असताना तो थेंब त्या ताटाला लागल्यानंतर ते झालं सुवर्णाचं. साधक तर निघून गेले आपल्या मार्गाला. त्याला वाटतं त्यांची पिशवी इथे राहिली. आणि मग त्याला वाटलं हे पाणी नाही, हे काहीतरी वेगळंच. म्हणजे तो काय होता, तो होता सिद्धरस. त्याने एक नाही सगळे भांडी सुवर्णाची करून टाकली. त्याने प्रयोग केला नेमकं काय आहे ते. आणि मग त्यांनी तो मठ बांधला. ती लीळा स्वामींनी त्या ठिकाणी सांगितली. बघा नशीब कधी कधी कुणाचं काही बदलतं, काही सांगता येत नसतं. त्याला जी दरिद्रता आलेली होती, एकदम धावत तिथे बसला ना त्या मुळावर, राहिले का दरिद्र, पण त्याला सगळ्यात मोठा श्रीमंत होऊन गेला. तो सिद्धरस त्याच्याकडे होता ना, सोन्याची भांडे होऊ लागली, सोन्या ताटामध्ये तो खाऊ लागला. मठ त्यांनी बांधला. काय कमी त्याला होतं का? काही कमी नव्हतं, नाही का. आम्ही सुदामा चरित्र बघितलं. गोपाल कृष्ण महाराजांनी या सुदामाने जन्मोजन्मी भीक मागावं असं लिहिलं होतं.
पण त्याच्या भालावर लिहिलं की न भीक मागावे, न शब्द टाकला. अजिबात त्याला काही मागायचं काम पडलं का, एवढं मोठं राज्यवैभव करून दिलं. बघा, कधी कोण नशीब काही बदलतं काही सांगता येत नाही. आपलंही बदलेल, परंतु काय पाहिजे, आपला देवावर श्रद्धा, जे काही चांगला सांगितलेला धर्म त्याप्रमाणे आचरण करा, तुमचंही बदलेल. आणि बदललं. सांगतात काय काय, आणि आई बाबा आम्ही जेव्हा तिकडे होतो ना असेच दरिद्री होतो, निष्कांचन होतो, परंतु इकडे उपदेश घेतल्यानंतर, आम्ही या धर्मामध्ये प्रवेश केल्यानंतर, आम्ही स्मरण केल्यानंतर, पारायण केल्यानंतर, मग काही लोक कुठल्या स्थानाच्या खेटा करतात, मागतात. आता प्रपंचामध्ये मागायचं काम असतं, स्वार्थपर तुम्ही मागता, सुखच पाहिजे, संपत्ती पाहिजे, मागणं चांगलं आहे की, मागावंच लागतं, मागितलंच पाहिजे, कोण नाही म्हणतं. परंतु त्यासाठी काय सांगितलं, मात्र व्यसनांच्या बाजूला राहायला सांगितलं. हे लक्षामध्ये ठेवा. आणि जो व्यसनांच्या बाजूला राहतो, जो प्रयत्न करतो, जो नियोजन करतो, तो जीवनामध्ये यशस्वी होतो, श्रीमंत होतो. जो देवावर शेवटपर्यंत श्रद्धा ठेवतो, फक्त कमवत नाही, जे काही कमवलं त्यातलं चाराने धर्मासी दान करतो, तो श्रीमंत सांगितला. त्याची संपत्ती टिकून राहते. जो फक्त दिसतो कमवतो कमवतो कमवतो, दान धर्म करण्याचा अजिबात काही पत्ता नाही, तर काय होईल, तो पण दरिद्री होऊन जातो. लक्षामध्ये ठेवा. म्हणजे कधी कधी उलटे पण फाशे पडतात. म्हणून दान हे प्रवाही असलं पाहिजे, नाही का. पाणी जर प्रवाहित असेल तर ते स्वच्छ राहतं, आणि थांबलं की गटार तयार होतं. तसं दान सुद्धा प्रवाही असलं पाहिजे. जर आपण देत राहिलो, डबल आपल्या झोळीमध्ये पडतं. फक्त आपल्याला ते देता आलं पाहिजे आणि ते पाहता आलं पाहिजे. काहींना वाटतं, दिलं तर मला काही कमी पडेल का, याच्यातल्या काही नोटा कमी होतील का, असं काहींना संकोच विचाराचे त्यांना वाटतं. परंतु जे उदार विचारांचे असतात ते मात्र देण्याचा प्रयत्न करतात. देवही त्यांना देत राहतो, आणि दिलं की इकडं भेटत राहतं. हे आपल्याला सुद्धा अनुभव आहे. ज्याप्रमाणे त्या शेतकऱ्याने काय केलं, तो मठू बांधला, स्वतःला ठेवलं का, त्यांनी बांधून काढला तो मठ. स्वतःलाही त्याने वापरलं की, पण त्याने त्या मठाचंही बांधकाम केलं. अशा प्रकारे आता नाही, आता त्याचं बांधकाम वेगळं झालं. स्वामींच्या काळात तो मठ होता, तो स्वामींनी सांगितला. म्हणजे त्याची काय सिद्धांत अर्थ आपण पाहतो की एखाद्याच्या दरिद्रेच्या मुळावर घाव कसा बसतो, हे लीला आपण बघितली. कोण जाणे कसे परिवर्तन होऊन जाईल, काही सांगता येत नाही. आणि म्हणून जे गरीब होते त्यांनी आपल्या साधनेने, सेवा करून, धर्मावर निष्ठा ठेवून त्यांनी काय केलं, आपल्या जीवनामध्ये फार काही प्राप्त केलं आणि ते श्रीमंत झालेत. असे अनेक परिवार आहेत. फक्त त्याचा आपला अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. तर म्हणाले, ज्याप्रमाणे फुलंब्री ते सिद्ध रसाने दरिद्राच्या मुळावर घाव बसला, असा घाव म्हटले आपल्यावर कशाने बसेल, आपल्यातली दरिद्रता कधी निघून जाईल, कशाने निघून जाईल, एखादा उपाय सांगा म्हणाले. कर्माची फरसे घडे, उत्तम व्यवहारे साधे. म्हणजे जरी आपलं कर्म, आपल्या कर्मामधील दरिद्रता असेल, परंतु आपला जर व्यवहार उत्तम असेल तर ती दरिद्रता दूर होते. त्याला काय करावं लागेल म्हणाले ना, परमेश्वराच्या स्तोत्र पठणाने ईश्वर या जीवाला सहाय्य करत असतात. कारण की स्तोत्र पठणामध्ये सामर्थ्य असतं, मंत्र सामर्थ्य असतं, बीज सामर्थ्य असतं, नाही का. शब्दामध्ये मंत्र सामर्थ्य असतं. एखाद्याने शब्दाने एखाद्याने म्हटलं तुझं भलं होईल, खरंच त्याचं भलं होऊन जातं. किंवा आपण जर गुरुकुळाची सेवा केली किंवा एखाद्या स्थानाची बांधणी केली तर त्यांना काही कमी पडतं का, ते दुप्पट श्रीमंत होऊन जातात, कुबेर होतात, कुबेर. असे काही आपल्यामध्ये झालेत, ज्यांनी स्थानांचं संरक्षण केलं, स्थानांची बांधणी केली, परमार्गाचं संरक्षण केलं. या कोविडच्या काळामध्ये सुद्धा ग्रस्त बांधवांनी
म्हणजे भिक्षुकांनी भिक्षुकाची भिक्षा केली, ग्रस्त बांधवांनी सुद्धा काय केलं, जे काही आपलं होतं नव्हतं त्यांनी सर्वस्व त्यांनी परमार्गाला दिलं. उपाशी कोणी साधक त्यांनी राहू दिला का? ज्यांनी राहू दिला नाही, ज्यांनी धर्म ती संपत्ती द्रव्य संपत्ती खर्च केली त्यांनी तर प्रेमाचा उपाय जोडला. काही आमच्या गुरुकुलाने केलं, काही अधिकाऱ्यांनी सुद्धा केलं. प्रत्येक जण आपापल्या मठामध्ये बसून होता. उपाशी राहिला का कोणी साधक? कोणता साधक बी राहिला नाही, कोणता अनुयायी राहिला नाही. पाहिलं की नाही आपण, किती भीषण परिस्थिती होती, केवढे मोठे मोठे मार्ग होते, परंतु काय चालू होतं? स्तोत्र पठण चालू होतं, स्मरण चालू होतं. ते साधकाने जिवंत सर्व ईश्वरी अर्पण केलंच की, परंतु ग्रस्त सुद्धा जो आहे तो सुद्धा उपाशी राहिला का? नाही राहिला. कशामुळे नाही राहिला? आपण देवाचं पठण केलं, आणि पठण केलं की आपल्याला काय झालं? ईश्वरी साह्य झालं. आणि म्हणा अनेकांचा तो अनुभव आहे. परमेश्वर साह्य कुठेही करतात, कसे करतात, जेव्हा बिकट परिस्थिती येते की नाही तेव्हा काय होतं आपल्याला ते माहिती होऊन जातं. आदरणीय श्रद्धेय जाधववाडीचे बाबा, आदरणीय श्रद्धेय भास्कर दादाजी भोजने, आदरणीय श्रद्धेय माहूरचे बाबा, असे अनेक अधिकरण, या अधिकरणांनी अनेक मार्गामध्ये पुरवठे दिले, अनेक ग्रस्तन्यायांनी दिले. कुणी मग साधकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून ग्रस्तांना आव्हान केलं, त्यांनी सुद्धा परोपरीने सहकार्य केलं. ज्यांनी केलं त्यांना सुद्धा काही कमी पडलं का? काहीच कमी पडलं नाही. अहो काहींनी आपले दागिने गहाण ठेवले. बघा किती उदारता असते. काही कमी केलं का परमेश्वराने त्यांना? हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे गोष्टी, फक्त निरूपण ऐकून चालणार नाही. काहींकडे आपल्या त्यांनी एवढी उदारता दाखवली, दागिने गहाण ठेवले, परंतु माझा साधक उपाशीने राहायला पाहिजे. ग्रस्तांनी ग्रस्तांना मदत केली, उपदेशी नामधारकांनी ग्रस्तांनी साधूंना मदत केलेली आहे. काय काय साधकांनी जे गरीब आहेत त्यांना सुद्धा मदत केली आहे. दोन्हीकडून सांगितलं करावं लागतं, परमप्रीतीचं कार्य आहे. पण कुणी केलं? सगळं हे देवाने केलं. अरे आपण पाहिलं या कोविडच्या काळात कितीतरी उपाशी मेले दुसरे, परंतु आमच्या धर्माचा उपदेश उपाशी राहिला का? आमचा साधक उपाशी राहिला नाही, आमचा धर्म बांधव सुद्धा उपाशी राहिला नाही का? आपण देवाचं स्तोत्र पठण करत होतो. परमेश्वराच्या स्तोत्रामध्ये एवढी ताकद, एवढे सामर्थ्य आहे. जो त्याचा नित्यनेमाने पठण करतो, जो त्याचा शब्दाने उच्चार करतो, परमेश्वर त्याला काहीच कमी पडू देत नाही. हा अनुभव आम्ही कोविडच्या काळामध्ये घेतला. प्रत्येक जण घरी बसून होता तरी क्रिया चालू होत्याच. ज्याच्याकडे देवाचं जो परिवर आहे, जो विधीवर आहे, ज्याने देवाला समर्पण केलेलं आहे. साधकाने तर समर्पण केलं असतंच की, त्यानं जीवन अर्पण केलं. पण विषय मी प्रामुख्याने बोलतो ग्रस्तांचा विषय मी या ठिकाणी बोलतो. जो ग्रस्त न्यायी नामधारक निष्ठेने, श्रद्धेने, भावाने शेवटपर्यंत गुरुने दिलेला धर्म जर त्याने शेवटपर्यंत पाळला तर त्याच्यामध्ये कुठलेच गरिबी त्याच्यामध्ये येणार नाहीये. गरिबी म्हणजे नेमकं काय? मनुष्य मनाने गरीब पाहिजे, मनाने श्रीमंत पाहिजे, विधीने अलंकृत पाहिजे, विधीने श्रीमंत पाहिजे. जो विधीने अलंकृत असेल, अलंकृत म्हणजे असे नाही का गरीब, जो आपल्या परिवार आहे, नित्यनेमाने त्या झोपडीमध्ये त्रिकाळ पूजा चालते, त्रिकाळ पारायण चालतं, त्रिकाळ स्मरण चालतं. आलेला साधू त्या झोपडीमधून कधी खाली जात नाही. तो सगळ्यात मोठा जगातला श्रीमंत. असं नाही का झोपडीमध्ये, असं नाही का पत्र्यामध्ये, परंतु काय सांगितला? तो श्रीमंत सांगितला. आणि एखादा किती जरी श्रीमंत असेल परंतु साधकाला रिकामं पाठवतो, साधकाचा अपमान करतो, तिथे त्याच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे आदर नाहीये, तो सगळ्यात जगातला मोठा भिकारी. कोण सांगितला? तो आहे श्रीमंत परिस्थितीने, परंतु धर्माशी कोण सांगितला? तो ज्याच्याकडे धर्मच नाहीये,
बुद्धीच नाही आहे, काही मानतच नाही आहे, तो सगळ्यात मोठा दरिद्री. तो जरी बिल्डिंगमध्ये राहतो तरी तो मोठा दरिद्री, जो मानतो तो बरं का. असं म्हटलं बाबा आता आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो, आम्ही थोडी तसे, मी मानत नाही त्याचा विषय चालला. जो धर्म असून मानत नाही त्याचा विषय मी तुम्हाला सांगतो. एक झोपडीमध्ये राहून बिचारा एवढा मोठा आदर करतो आणि एकच्याकडे सगळी संभावना आहे पदार्थाची, देण्याची वासना नाही, तो सगळ्यात मोठा दरिद्री तो सांगितलेला आहे. म्हणून जीवनामध्ये ईश्वरी पठन, ईश्वरी चिंतन जो करतो तो सगळ्यात मोठा सामर्थ्य. म्हणून अशा प्रकारे पठनाने कसं साह्य होतं आपण बघितलं. अजून कशा प्रकारे ईश्वर पठनाने साह्य होतं आपण ते उद्या बघूया. दंडवत प्रणाम.